नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जो दुष्काळ पडलेला आहे त्याबाबतचा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। काय शासन निर्णय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सन 2023च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या 40 तालुक्यामध्ये तसेच इतर तालुक्यामधील 1021 महसुली मंडळांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती देण्याबाबतचा हा 29 डिसेंबर 2023चा शासन निर्णय आपण येथे बघू शकता। या शासन निर्णयामध्ये काय प्रस्तावना आहे तर नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपत्ग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य आहे यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता आणि त्यामध्येच हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। सन 2023च्या खरीप हंगामात महसूल वन विभाग अंतर्गत मदत व पुनर्वसन यांच्या मार्फत राज्यातील 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच या तालुक्यात व्यतिरिक्त इतर तालुक्यामध्ये ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75% पेक्षा कमी एकूण पर्जन्यमान 750 मिलीमीटर पेक्षा कमी झाले आहे। पाऊस ज्या भागामध्ये 750 मिली पेक्षा कमी झाले अशा एकूण 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबतचा हा निर्देश देण्यात आलेला आहे। या परिपत्रकामध्ये सूचित करण्यात येते की यामध्ये जे 24 तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा व 16 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे यामध्ये नमूद केलेल्या 10/11/2023च्या शासन निर्णयाने 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खरीप हंगामात 2023 हंगामातील शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीची स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे। त्या अनुषंगाने व्यापारी बँकांनी, सार्वजनिक बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका लिमिटेड व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कारवाई करावी। तसेच खरीप हंगाम 2023 हंगामामधील पीक कर्जाच्या परतफेडीची दिनांकही 31 मार्च 2024 असल्याने वरील प्रमाणे बाधित तालुक्यातील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप 2023च्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 17/10/2018च्या निर्देशानुसार पुनर्गठित करावे। तसेच खरीप हंगाम 2023 हंगामाकरिता दुष्काळ घोषित केल्याचे आदेश 10 नोव्हेंबर 2023 पासून अंमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत हे सर्व आदेश जे आहेत ते लागू राहतील। त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तसेच संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकेने आवश्यक ती सर्व कारवाई यासाठी करावी। तसेच खरीप 2023 मधील पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कारवाई सर्व बँकांनी 30 एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण करावी। पुनर्गठन हे 30 एप्रिल 2023 पर्यंत सर्व बँकांना पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। तसेच अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात यावे। या शासन निर्णयाची अंमलबजावणी कटाक्षाने करण्यात येईल अशी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे तसेच समन्वयक यांनी याची दक्षता घ्यावी। अशा प्रकारे मित्रांनो, जो दुष्काळग्रस्त भाग आहे त्या भागातील शेतकऱ्यांचे जे कर्जाची वसुली आहे ती तुर्तास स्थगित करण्यासाठी हा शासन निर्णय देण्यात आला व त्यांना पुनर्गठन करून अजून व्याजासहित जे पुनर्गठन करून जे आहे ते नवीन कर्ज देण्यात यावे अशा प्रकारचा दिलासादायक निर्णय जो आहे तो शेतकऱ्यांसाठी आजच्या घेतलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये। मित्रांनो, अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।